नमस्कार, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे। ही कथा आहे शनिदेवाबद्दल। फार पूर्वीच्या काळी सूर्यदेवाचं लग्न झालं दक्ष प्रजापतीची मुलगी कन्याशी। त्यांना 3 मुलं झाली, मनु, यमराज आणि यमुना। पण सूर्यदेव इतके तेजस्वी होते की सैन्याला त्यांची उष्णता सहन करणे कठीण होत असे। मग काय, सैन्याने एक युक्ती केली। तिने स्वतःच्या सावलीची एक प्रतिमा बनवली आणि ती स्वतः या सूर्यलोकातून निघून गेली। काही दिवसांनी ही सावली गरोदर राहिली। तिने गर्भधारणेच्या काळात भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली, पण यामुळे ती स्वतःची काळजी घेऊ शकली नाही। शेवटी तिला एक मुलगा झाला, पण हा मुलगा अगदी काळा होता आणि अशक्त दिसत होता। सूर्यदेवांना आवडलं नाही, त्यांनी या मुलाला नाकारलं। पण हा मुलगा साधा नव्हता, ते होते स्वतः शनिदेव। त्यांनी रागाने सूर्यदेवांकडे पाहिले आणि सूर्यदेवही काळे पडले। शेवटी सूर्यदेवांनी आपली चूक मान्य केली। त्यांनी शनिदेवाला एक खास शक्ती दिली, सगळ्या ग्रहांमध्ये सर्वात ताकदवान होण्याची। तेव्हापासून शनिदेवाला काळा रंग आवडायला लागला, म्हणूनच आजही लोक त्यांना काळ्या वस्तू अर्पण करतात। धन्यवाद।